So, hi guys, I'm just done with my workout and today I'm gonna share my post workout meal with all of you. So, let's start. सो इथे मी कॅबेज घेतला आहे, चॉप टोमॅटो, अख्खा टोमॅटो, चॉप कॅरेट, स्लाइस अनियन, 20 ते 25 ग्रॅम पनीर. यामध्ये तुम्ही कोणताही व्हेजेस ॲड करू शकता, कुकुंबर, ब्रोकोली एक्सेट्रा. हिरो इन्ग्रेडियंट आहे आपला सोयाबीन. आपण सोयाबीनला पहिले उकळायला ठेवणार आहे 8 मिनटं ते 7 ते 8 मिनटं. दुसरीकडे आपण टोमॅटो आणि 4 लसूणच्या पाकळ्या ह्या पण उकळायला ठेवणार आहे. जेव्हा टोमॅटोची साल त्याच्यापासून वेगळी होईल तेव्हा गॅस बंद करायचा, म्हणजे आपलं हे झालेलं आहे. दुसरीकडे आपण जे सोयाबीन ठेवलेलं त्यातलं पण पाणी स्क्वीज करून घ्यायचं आहे. हे थोडेसे असे दिसतील, फुलतात, त्या स्टेटला गॅस बंद करायचा आहे. एका पॅनमध्ये तुम्ही मस्टर्ड ऑइल, बटर, घी तुम्हाला जे आवडेल ते घ्या. त्याच्यामध्ये कॅबेज आणि ऑनियन सॉते करायचे आहेत. क्रंच राहायला पाहिजे, म्हणजे ओव्हर कुक करायचं नाही आहे. बघा, हे असं दिसलं पाहिजे, क्रंच राहायला पाहिजे त्याचा. सो एका ठिकाणी आपण आता सोयाबीनमध्ये थोडे स्पायसेस ॲड करूया. त्यासाठी लाल मसाला, हळद, मीठ, गरम मसाला हे मस्त करून सॉते करून मिक्स करायचं आहे. आणि आपण आता ते सॉते पण करणार आहे. एका पॅनमध्ये पुन्हा घी, बटर किंवा मस्टर्ड ऑइल घ्या, त्याला मस्त सॉते करा. आणि आता आपण ड्रेसिंग तयार करणार आहे. त्यासाठी उकडलेले जे आपण टोमॅटो होते ते घेतलं आहे, पनीर घेतलं आहे आणि 4 बदाम टाकलेत. बाय द वे, आता आपलं सगळं रेडी आहे. आपण मिक्स करायचं आहे. जे काय सगळं आपलं मटेरियल आहे ते एकत्र टाकायचं आहे. आणि सगळ्यात मेन आपलं ड्रेसिंग, हे इतकं सुंदर, इतकं मस्त लागतं. आणि बाय द वे, ह्याच्यात पण मीठ टाकायचं होता ड्रेसिंगमध्ये, मी सांगायला विसरले. आणि आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे मॅगी मसाला. येस, हे टाकायचं आहे. मस्त मिक्स करा. वरून पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्सने गार्निश करा आणि एन्जॉय. आणि